नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस 6वा आणि आपण ट्रेड घेतलेली मॉर्निंगमध्ये AUD USD मध्ये एक बेरिशनेस आला आहे. त्या बेरिशनेसचा एक पॅटर्न फॉर्म झाला होता आपल्या फॉलिंग वेज पॅटर्न 1 2 3 आणि नेक्स्ट पुन्हा एकदा ट्रेंड लाईन फॉर्म होऊन मार्केटने ब्रेकआउट दिला आणि त्याचं रिटेस्ट झाले. त्यानुसार आपण ट्रेड घेतले. बघूया आता मार्केट काय देतो. एक तर TP एक तर SL. फ्युचर रिट्रेसमेंटनुसार मार्केटने तिथनं रिजेक्शन दिलं आहे. वन इज टू 2 ट्राय करू आपण. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं का मार्केट पुल बॅक होऊ शकतो, त्यामुळे तिथं आपण ट्रेड क्लोज करूया. अशा तऱ्हेने पॅटर्न फॉर्म झाली. ट्रेंड लाईन, नेक्स्ट ट्रेंड लाईन आणि त्याचा फुल बॅक, रिट्रेसमेंट, फॉलिंग वेज पॅटर्न. दॅट्स इट. ट्रेड तुम्हाला चांगली असेल तुम्ही घेऊ शकता. जर जास्त विचार करत राहाल तर तुम्ही ट्रेडमध्ये ॲक्टिवेट नाही होणार. एक तर SL एक तर TP. दॅट्स इट. इथे सपोर्ट झोन आहे 270ला. तिथपट ट्राय करूया आपण, पण आपण तेवढं तर करू नाही शकत. बघूया 1:2 नाही तर 1:3. मार्केट प्रॉफिटमध्ये आलेले आहे. आपला $5 प्रॉफिट दिसत आहे. मार्केटने जेवढ्या प्रेशरमध्ये आपल्याला TP पर्यंत जातो त्याच प्रेशरमध्ये मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. मार्केट जर स्लो आला तर मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता कमी असते, पण मार्केट जर जास्त प्रेशरमध्ये आला तर रिव्हर्स पण होऊ शकतो. त्यामुळे आपण या स्विंगच्या वरचा ज्या W पॅटर्न झाला त्या स्विंगचा नेक लाईनला आपण TP घेऊ शकतो. ठीक आहे. प्रेशर तर आला मार्केट जिथे आपण एंट्री घेतली त्याच ओके. हा 2 सपोर्ट झोन आहेत. इथं मार्केट रिव्हर्स होऊ शकतो, त्यामुळे आपण इथे ऑर्डर क्लोज करूया. आपलं प्रॉफिट रनिंग चालू आहे. $11 क्लोज केले आपण ट्रेड त्या स्विंगच्या पॉईंटला. आणि नेक्स्ट अपडेट जर आपल्याला ट्रेड चांगले भेटले तर आपण घेऊया. अशाच अपडेटसाठी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, बेरिंग बेअर चॅनलला. डेली टू डेली अपडेट तुम्हाला मिळून जाईल. जर लॉस झाले तर लॉसचे आणि TP झाले तर TPचे.